नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन फार्मसी हा जो कोर्स आहे, तर हा डिप्लोमा कोर्स तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कॅप्रॉन थ्रू रजिस्ट्रेशन करावं लागत असतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला लागत असतात. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर बघा ते व्हेरीफाय करून घ्यावं लागतात, ते ई स्क्रुनिटी थ्रू किंवा फिजिकल स्क्रुनिटी थ्रू. हे प्रोसेस जी आहे ती तुमची झालेली आहे. आता त्यानंतर मग एक तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार होती. आज दिनांक बघा 24 सप्टेंबर 2025 ला ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती लागणार होती. तर जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती कशा प्रकारे चेक करायची ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट टू टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट मुंबई या बघा, त्यामध्ये फर्स्ट इयर पोस्ट HSC डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन फार्मसी ऍडमिशन 25-26 हे जे आपलं होम पेज आहे, तर या होम पेजवर आल्यानंतर यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन पण केलेलं असेल, खूप सारे प्रोसेस केलेले आहे म्हणून तुम्हाला हे वेबसाईट जी आहे तर ती माहीत आहे. या पेजची लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. आता बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशा प्रकारे चेक करायची. यामध्ये बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी डॅशबोर्ड, होम, कॅन्डिडेट लॉग इन यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मेरिट स्टेटस यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर खाली बघा प्रोव्हिजनल ऑप्शन येत आहे, म्हणजे प्रोव्हिजनलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा ऍप्लिकेशन ID दिलेला आहे. या ठिकाणी तुमचा बघा रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक ऍप्लिकेशन ID तुम्हाला टेक्स्ट मेसेज थ्रू येत असतो. तसेच बघा तुमच्याकडे जर जो हार्ड कॉपी असेल फॉर्म फिल केलेला रजिस्ट्रेशन केल्या वेळेस त्यावर प्रिंट काढलेली असेल त्यावर तुम्हाला ऍप्लिकेशन ID भेटून जाणार आहे. तो या ठिकाणी टाकायचा आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती वगैरे संपूर्ण दिसेल, मार्क्स पण दिसतील आणि खाली बघा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिटेल्स त्यामध्ये तुमचा जनरलमध्ये किती नंबर आहे आणि कॅटेगरीनुसार कोणता नंबर आहे तर हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भेटून जाणार आहे. आणि त्यामध्ये बघा त्यामध्ये काही चेंजेस असेल, तुमचे मार्क चेंज झाले असतील किंवा तुम्हाला टाकताना चेंज झाले असतील किंवा तुमच्या नावात बदल असेल किंवा कॅटेगरी वगैरे त्यामध्ये काही चेंजेस असतील तर तुम्हाला ग्रीव्हन्स अपलोड करावा लागत असतो. म्हणजे ग्रीव्हन्स म्हणजे काय आहे, तर मग त्या ऍप्लिकेशन मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी बघा आपल्याला एक टाइम पिरियड देतात. त्या टाइम मध्ये आपल्याला एडिट करून घ्यायचं असतं आणि त्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट आपली लागत असते. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला चेंजेस करता येत नाही, म्हणजे आपले कॅप्रॉन होतील त्याला ती आपली इन्फॉर्मेशन जी आहे तर ती इन्फॉर्मेशन कन्सिडर केली जात असते. आता बघा त्यानंतर बघा आता पुढील ज्या ऍक्टिव्हिटी असणार आहे तर त्या कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी असणार आहे त्या आता बघूयात. इम्पॉर्टंट डेट्स ज्या आहेत तर ते इम्पॉर्टंट डेट्स आता आपण बघणार आहोत. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, फी तुम्ही भरलेली असेल जनरल कॅटेगरी वाल्यांना 400 आणि बाकी रिझर्व्ह कॅटेगरी आहे तर त्यांना 300 रुपये फी तुम्ही फी पेड केलेली आहे. रजिस्ट्रेशन बघा 22/9 पर्यंत म्हणजे 22 सप्टेंबर पर्यंत लास्ट डेट होती. त्यानंतर ई स्क्रुनिटी थ्रू किंवा फिजिकल स्क्रुनिटी थ्रू 22/9 ही लास्ट डेट होती. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तारखेला म्हणजे 24 सप्टेंबर 2025 ला बघा डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. आज काय लागलेली आहे, आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. ती कशा प्रकारे चेक करायची ते पण आपण बघितलेलं आहे. आता त्यानंतर बघा त्यामध्ये काही चेंजेस असतील बघा, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी फॉर ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट्स. यामध्ये काही चेंजेस असतील तर ते तुम्ही एडिट करू शकता. 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून उद्या आणि परवा तुम्हाला हे चेंजेस करता येतील, म्हणजेच ग्रीव्हन्स अपलोड करता येईल. ओके. त्यानंतर मग पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे बघा 28/9/2025 ला म्हणजेच 28 सप्टेंबर 2025 ला आपले डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट ही आपली पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे. ही फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. मग यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही चेंजेस करता येणार नाही. मग त्यानंतर तुमचे कॅप्रॉन चालू होतील.
तर जसजसं नवीन नवीन अपडेट्स येतील तसतसं मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण फर्स्ट इयर पोस्ट HSC डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन फार्मसी ॲडमिशन 25-26 बद्दल जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे तर ती कशा प्रकारे चेक करायची त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तसेच मग पुढची ऍक्टिव्हिटी कोणती असणार आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला कॅपराउंड थ्रू तसेच एज्युकेशन रिलेटेड तसेच व इतर जॉब रिलेटेड तसेच इतर ज्या नवीन नवीन अपडेट्स येत असतात तर त्याविषयी मी इन्फॉर्मेशन शेअर करत असतो. जे विद्यार्थी आपले चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.